ओरिजिनल पैठणीच्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाही ना? ही आहे आपल्या पैठणीची राणी, जिने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातलेला आहे. नमस्कार, मी डॉक्टर मनोज चव्हाण, चव्हाण सारीजमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी तुम्हाला 4 प्रकारच्या पैठण्या दाखवणार आहे आणि त्या 4 प्रकारच्या पैठण्या ज्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल, त्यावेळेला तुम्हाला कळेल की ओरिजिनल पैठणी कोणती, सेमी पैठणी कोणती, ताना पैठणी कोणती, पॉवरलूमची पैठणी कोणती, हे तुम्हाला लक्षात येईल. ही आपल्या ओरिजिनल पैठणीची कॉपी केलेली सुरतची पैठणी आहे. ही मशीनवर तयार होते आणि अतिशय साधा त्याचा फॅब्रिक असतो आणि एकदम वाजवी दरात असते. या पैठणीला सेमी पैठणी असं म्हणता येईल. ही पैठणी पॉवरलूमवर बनते आणि हिचा जो फॅब्रिक असतो तो ताना सिल्क असतो. ही ओरिजिनल पैठणी आहे, सिल्क तिचं प्युअर आहे, पण ही पॉवरलूमवर बनलेली. मी तुम्हाला फरक दाखवतो. पॉवरलूमच्या पैठणीचा हा जो पदर आहे, तर हा बॅक साईडने जर तुम्ही बघितला तर तो पदर बघा, तुम्हाला असे धागे त्याचे दिसणार आहे. सिल्क आहे प्युअर, पण हे पॉवरलूमवर बनलेली पैठणी आहे. ही आहे आपल्या पैठणीची राणी, जिने महाराष्ट्रातच नाही तर जगभरात धुमाकूळ घातलेला आहे. ही जी ओरिजिनल पैठणी आहे, तर ही 100% हातामागावर बनलेली असते आणि हातामागावर बनलेली जी पैठणी आहे ती कशी ओळखायची हे तुम्हाला सांगतो. हा त्या पैठणीचा पदर आहे. जसा पदर वरच्या साईडने येतो, आतल्या बाजूनी सुद्धा सेम पदर तुम्हाला येणार आहे. याच्यामध्ये बघा तुम्ही फिनिशिंग, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तुम्हाला धागे वगैरे दिसणार नाही. जसा पदर तुमचा वरून येणार तसा सेम पदर आतून येणार. ओरिजिनल पैठणी ओळखण्याचा आणखी दुसरा एक मार्ग असा आहे की हे जे धागे आहे त्यातला एखादा धागा तुम्ही काढायचा आणि तो जाळून बघायचा. तो जाळल्यानंतर त्याची राख होते, 100% त्याची राख होते, तर ती ओरिजिनल पैठणी. त्यामुळे पैठणी घेताना अतिशय सावधगिरीने तुम्ही पैठणी खरेदी करा. ओरिजिनल पैठणीची जी किंमत आहे मार्केटमध्ये ही 13,000 पासून सुरुवात होते, तर ती लाखापर्यंत जाते. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच.